नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायरेक्ट 40च्या मापाचं कापडावर कटिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचं सुद्धा ब्लाउज जे आहे ते अशा प्रकारे कटिंग केलं तर अगदी परफेक्टच येणार आहे। तर सर्वात पहिले आता आपण इथं ब्लाउजची उंची लावून घेणार आहोत। तुमच्या ब्लाउजची जे काही उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून इथे सर्वात पहिले उंची लावून घ्यायची आहे। 13.5 प्लस 1 इंच 14.5 इथे उंची लावून घेतलेली आहे, कारण जी कस्टमरची हाईट आहे ती कमी आहे, त्याच्यामुळे त्यांना तेवढी उंची ठीक आहे। तर बघू शकता इथे त्यानंतर इथे शोल्डर लावलेला आहे 5.5 इंचाचं आणि मुंडा लावलेला आहे मी इथे 6 इंचाचा, कारण 40चं माप आहे त्याच्यासाठी। तर बघू शकता इथे सर्वात पहिले आपण हे जे मापे आहे ती लावलेली आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे 10 इंच आणि त्याच्या बाहेर 2 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावलेली आहे। त्याचप्रमाणे खालच्या साईडने सुद्धा आता आपल्याला इथे लावायचा आहे कमरेचा चौथा, तर कमर 36 आहे त्याचा 9 इंच लावलेला आहे। त्यानंतर 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन हे इथे अशा प्रमाणे जे माप आहे ते लावून घेतलेलं आहे। सर्वात पहिले आता आपण बॅकची कटिंग बघणार आहोत आणि त्यानंतर फ्रंटची कटिंग स्टेप बाय स्टेप। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्यानंतर बघू शकता इथे मुंड्यामध्ये मी लावलेला आहे 1.25 इंच, 1.5 इंच सुद्धा लावू शकता, पण मुंड्यामध्ये जर चुन्या वगैरे प्लेट्स येत असणार, कापड गोळा झाल्यासारखा वाटत असणार, फुगा येत असणार, त्यासाठी मी इथे येऊ नये म्हणून मी इथे 1.25 इंच लावलेला आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला लावून सर्व मापे लावून इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। आणि गळा जो आहे तो मी 2.25 इंचाचा लावणार आहे, तो शिवते वेळी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यानंतर खालच्या साईडने जी आपण सरळ लाईन्स ड्रॉ केली होती ती सुद्धा इथे कट केलेली आहे। तर अशा पद्धतीने बॅकचं जे आहे कटिंग परफेक्ट तयार झालेला आहे। त्यानंतर तेच कटिंग ठेवून आपल्याला फ्रंटचं सुद्धा आता आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत। जो बॅकचा पार्ट आहे तो आपल्याला जसाच्या तसा ठेवून सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे त्यानंतर हा ड्रॉ केल्याच्या नंतर इथे आपल्याला फ्रंटची मापे टाकायची आहे। तर सर्वात पहिले आता आपण समोरच्या मुंड्याचं माप लावणार आहोत। तर समोरचा मुंडा जो आहे तो मी इथे 1.25 इंचावर केलेला आहे, त्याची सुद्धा उंची जी आहे ते 6 इंच लावलेली आहे। त्यानंतर कोपऱ्यामध्ये 1.25 इंच तिरकी रेस लावून अशा प्रकारे गोल आकार जो आहे तो मुंड्याच्या समोरच्या मुंड्याचा तो सुद्धा इथे ड्रॉ करून घ्यायचा। त्याचप्रमाणे खालच्या साईडने आपल्याला 2.5 आणि 3 इंचाची क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे क्रॉसपट्टीची सुद्धा आपल्याला लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर जी स्टिचिंग मार्जिन आहे आपली 2 इंचाची ती सुद्धा इथे तुम्हाला समजावं म्हणून मी इथे ड्रॉ करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग मार्जिनची लाईन सुद्धा इथे परफेक्ट अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे लावायचं आपल्याला कटोरीचं माप। तर बघू शकता स्टिचिंग मार्जिनची लाईन सोडून इथे मी बाहेर 3 इंच 3.5 इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं माप मिळून जातं। तर 3.5 इंचावर एक मार्क केलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला गळ्याचा लावायचा आहे। तर गळा लावलेला आहे मी इथे 6.5 इंचाचा उंचीला आणि कोपऱ्यामध्ये तिरकी लाईन दिलेली आहे आणि खालून इथे 1.5 इंचावर एक मार्क केलेला आहे आणि गळ्याचा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे। कटोरीचा ब्लाउज आहे साधा आपला, त्याच्यासाठी अशा प्रकारे मी गळा जो आहे तो इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर मुंढ्यामधून इथे आपल्याला 2.25 ते 2.5 इंचाचा मार्क याच्यावर एक मार्क केलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा आकार जे आहे ते द्यायचा आहे। जे 3 पॉइंट आहे ती आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे। त्यानंतर बघू शकता इथे कटोरीचा जो आकार आहे तो व्यवस्थित आता आपल्याला परफेक्ट असा यायला पाहिजे, यासाठी कटोरीचा आकार जो आहे तो व्यवस्थित द्यायचा। आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे पूर्ण आपल्याला मापे लावून झाल्याच्या नंतर हे जे आहे ते फ्रंट पार्टचं आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट असं कटिंग इथे तयार झालेलं आहे। त्यानंतर मापे सुद्धा आपली परफेक्ट लावून झालेली आहे। तर आता आपल्याला हे सेपरेट पूर्ण तिन्ही पार्ट जे आहे ते सेपरेट करून घ्यायचे आहे, कटोरी, साइड पीस आणि क्रॉस पट्टी। तर बघू शकता इथे अशा प्रकारे। त्यानंतर आता आपल्याला कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते सुद्धा समोर पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा। 40च्या मापाचं परफेक्ट असं डायरेक्ट कापडावर कटिंग तुम्हाला मी दाखवलेलं आहे। कधी आपल्याला पेपर कटिंग करायचा कंटाळा येतो किंवा आपल्याला अर्जंटमध्ये ब्लाउज द्यायचा असते, तर त्यासाठी अशा प्रकारचं जे आहे ते डायरेक्ट कापडावर कटिंग करून आपण ब्लाउज झटक्यापट शिवून तयार करू शकतो। तर बघू शकता इथे सुद्धा आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे। तर इथे कापड जो आहे तो रुंदीला कमी असल्यामुळे एका साईडने आता
बाहीला थोडा जॉईंट येणार आहे। तर पाहू शकता कापडाची घडी जी आहे ती मी अशा प्रकारे लावलेली आहे। तर बाहीची उंची लावलेली आहे मी ती 7.5 इंच आणि त्याच्या खाली 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावलेली आहे आणि याची कॅप हाईट लावलेली आहे मी 3.5 इंच। त्यानंतर दंडघेराच्या निम्मे लावलेला आहे 6 इंच, बघू शकता इथे। त्याच्या बाहेर लावलेला आहे मी इथे 2 इंच आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन, अशा प्रकारे इथे जे माप आहे ते लावलेलं आहे। त्यानंतर स्टिचिंग मार्जिनची मार्जिन सोडून आपल्याला याचा निम्मे करून घ्यायचा। वरती अशा प्रकारे एक बॉक्स तयार केलेला आहे। त्यानंतर बघू शकता इथे अशा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर खालच्या साईडने आता आपल्याला लावायचं आहे दंडघेराच्या निम्मे। तर जेवढा वरती लावलेला आहे 6.25 इंच तेवढाच इथे सुद्धा लावायचा आहे दंडघेराच्या निम्मे। एकदा मी मोजून चेक करून घेत आहे व्यवस्थित। तर पाहू शकता इथे दंडघेराच्या निम्मे। त्यानंतर त्याच्या बाहेर तुम्ही लावू शकता 1.5 किंवा 2 इंचची स्टिचिंग मार्जिन लावली तरी चालेल, 2 इंच लावली तरी चालेल, 1.5 इंच लावली तरी चालेल स्टिचिंग मार्जिन। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तिरप्या लाईन ज्या आहेत त्या 2 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर बॉक्समध्ये अशा प्रकारे 2 लाईन ड्रॉ करायच्या आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला जो बाहीचा शेप आहे तो द्यायचा। सर्वात पहिले बाहेरचा मुंडा आणि त्यानंतर आतमधल्या मुंड्याचं माप म्हणजे आकार द्यायचा। तर अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी बाही कटिंग इथे बाही ड्रॉपिंग झालेली आहे आणि ही बाही शिवताना तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही। तर अशा प्रकारची बाही जी आहे ते नक्की तुम्ही कटिंग करून ट्राय करून बघा। आणि इथे अशा प्रकारे आपल्याला थोडंसं इथे शिवताना ब्लाऊज शिवताना जॉईंट द्यावं लागणार आहे। तर अशा प्रकारे परफेक्ट असं 40च्या मापाचं ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे। त्यानंतर आता कटोरी जी आहे ती तिरप्या कपडामध्ये आपल्याला इथे सर्वात पहिले जी छोटी कटोरी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे 1.5 इंच वाढवल्यानंतर त्याचा आपल्याला मिड पॉईंट काढायचा आणि त्यानंतर हे तिन्ही पॉईंट आहे खालचे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कटोरी सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।